तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणारा चला हवा येऊ द्या हा शो पुन्हा एकदा नव्यानं चाहत्यांच्या भेटीला येतोय। आणि चला हवा येऊ द्या म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर आपसुकच निलेश साबळे सगळ्यात आधी येतो। मात्र या सीझनमध्ये निलेश साबळे या शोमधून बाहेर पडलाय। त्यातच आता लोकप्रिय राशी चक्रकार शरद उपाध्ये यांची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे। आणि या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेता निलेश साबळे याच्यावर थेट निशाणा साधलाय। काय आहे हे नेमकं प्रकरण? निलेश साबळेच्या वागणुकीवर शरद उपाध्ये नेमकं काय म्हणाले? चला या व्हिडिओत जाणून घेऊयात। तर गेले अनेक वर्ष चला हवा येऊ द्या हा शो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करते। यंदाचा चला हवा येऊ द्या हा सीझन पूर्णपणे वेगळा असणार आहे। प्रेक्षकांना अनेक नवनवीन झालेले बदल पाहायला मिळणार आहेत। या दुसऱ्या सीझनमधील जो सर्वात मोठा बदल होणार आहे तो म्हणजे शोचा सूत्रसंचालक। या सीझनमध्ये चला हवा येऊ द्याचं सूत्रसंचालन निलेश साबळे करणार नसून प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता अभिजित खांडकेकर करणार असल्याचं सांगितलं जातंय। निलेश साबळेनं गेल्या वर्षीच दुसऱ्या एका वाहिनीच्या कॉमेडी कार्यक्रमात एंट्री केली होती, पण आता तो पुन्हा चला हवा येऊ द्या मध्ये दिसणार की नाही याबद्दल चर्चा सुरू होत्या। तर आता त्याच्या जागी अभिजित खांडकेकर दिसणार असल्याचं शिक्कामोर्तब झालंय। अशातच आता राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे। काही वर्षांपूर्वी राशी चक्रकार शरद उपाध्ये हे चला हवा येऊ द्या शो मध्ये सहभागी झाले होते। यावेळी त्यांना देण्यात आलेली वागणूक, त्यांना आलेला अनुभव त्यांनी त्यांच्या पोस्टमधून शेअर केलाय। त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतीये। आता ही पोस्ट नेमकी काय चला पाहूयात। आदरणीय निलेशजी साबळे, आपल्याला चला हवा येऊ द्याच्या दुसऱ्याच पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजित खांडकेकर याला आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली। वाईट वाटलं पण आश्चर्य नाही। मला तुम्ही एकदा बोलवलं होतं, त्याप्रमाणे मी 11 वाजता पोहोचलो, पण 3 वाजेपर्यंत त्या रूममध्ये कोणीच फिरकलं नाही। मला पाणी हवं होतं, पण 1-2 सांगूनही ते आणतो म्हणून गेले, ते आलेच नाही। मला रूम सोडू नका असं सांगितलं होतं। निलेश, तुम्ही इतर कलावंतांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारित होतात, पण माझ्या रूममध्ये डोकावलात ते थेट 4 वाजता। स्माईलही न देता स्टेजवर गेलात। इतरांचं शूटिंग खूप वेळ केलं, पण मला 6 वाजता बोलावून घाईघाईत 15 मिनिटात सारं आटपलं। त्यावेळीही इतर कलावंत मध्ये मध्ये बोलत होते। माझा सारा दिवस फुकट गेला। एडिटिंगमध्येही माझी उत्तरं गाळलीत। बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्यानं काही सल्ले दिले, पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती। दुसऱ्याबद्दल आदर ठेवायचा असतो, पण तुम्ही बेपर्वा होतात। त्याचवेळी मला वाटलं की अहंकार अति वाईट, असं उपाध्यायांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं। तर अभिजित खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील। मला त्यांचा सहवास मिळाला आहे। आपण अनुभवी आहात, त्यांना मार्गदर्शन करा। इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामानं दूर करा। आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती, असंही उपाध्ये पोस्टमध्ये म्हणतात। मात्र आता शरद उपाध्यांच्या या पोस्टवर नेटकरांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला मटा मनोरंजन चॅनेलला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन। धन्यवाद।